भंडारा जिले में पालक मंत्री पंकज पोयर ने अपने पहले जनता दरबार में नागरिकों से संवाद किया। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का उद्देश्य राज्य के लोगों की समस्याओं का समाधान करना है। उन्होंने बताया कि कई बार ग्राम और तालुका स्तर पर समस्याओं का हल नहीं हो पाता, इससे नागरिकों को प्रशासनिक कार्यालयों के चक्कर लगाने पड़ते हैं। इसके समाधान के लिए भंडारा के हर तालुका में प्रत्येक सोमवार जनता दरबार लगाने का निर्णय लिया गया है। वहीं आज भंडारा में आयोजित जनता दरबार में उन्होंने स्वयं नागरिकों की समस्याओं को सुना और उनका समाधान करने का आश्वासन दिया है। वहीं कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकर द्वारा मुख्यमंत्री पर प्रधानमंत्री पद के प्रति आसक्ति के आरोप पर पंकज पोयर ने कहा, कांग्रेस के पास विरोध के अलावा कोई विकल्प नहीं है और वह अपना समय बर्बाद कर रही है। भंडारा से प्रकाश नागतोड़े की रिपोर्ट। मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती आणि पहिल्यांदा अशा पद्धतीचा जनता दरबार भंडाऱ्यात बघायला मिळतो। राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साधारणतः 2014 पासून ह्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे आणि त्यांचा एकच हे राहिलेला आहे उद्देश राहिलेला आहे की ह्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी ह्या त्याच स्तरावर सुटल्या पाहिजे। अनेक वेळेस गाव स्तरावर सुटणाऱ्या अडचणी किंवा तालुका स्तरावर सुटणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी सुटत नाही। मग नागरिकांना अनेक वेळा प्रशासकीय कार्यालयामध्ये जाणं येणं करावं लागतं। याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आता दर सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार सुरू केलेला आहे आणि आज मी स्वतः या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये येऊन जनता दरबार घेतला। काही नागरिकांच्या प्रलंबित समस्या होत्या त्या निश्चितपणे आम्ही लवकरात लवकर सुरू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकर यांनी फडणवीसांवर टोला लावलेला आहे। फडणवीसांना आता पंतप्रधान पदाचे डोहाळे लागले आहेत असं ते वक्तव्य केलं आहे। काँग्रेसजवळ आता बहुमत नसल्यामुळे किंवा लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही। त्याच्यामुळे टोले लावून ते स्वतःचा टाइमपास करत असतात।